उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आपण दाखल झालात, काय सांगणार? निश्चितपणे शिवसेनेचे नेते आदरणीय गुलाबरावजी पाटील साहेब आणि भारतीय जनता पक्षाचे नेते आदरणीय गिरीश भाऊ महाजन साहेब यांच्या आदेशानुसार शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाची महायुती या ठिकाणी झालेली आहे आणि त्यांच्या आदेशानुसारच आज प्रभाग क्रमांक 2 मधील आदरणीय संतोष पाटील आमचे महानगर प्रमुख त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल केलाय. सागर दादा पाटील, सागर दादा सोनवणे आणि आमच्या दारकुंडे ताई या 3 लोकांचा उमेदवारी अर्ज आज आपण दाखल केलाय. त्याच पद्धतीने शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आदरणीय विष्णूजी भंगाळे यांचा देखील उमेदवारी अर्ज दाखल केलाय. मला असं वाटतं की शिवसेना आणि भारतीय जनता पक्षामध्ये अतिशय जल्लोषाचं वातावरण आहे. कोणाला थांबवावं हा प्रश्न सगळ्यांसमोर आहे, पण मला खात्री आहे की दोघेही नेते आदरणीय गुलाबरावजी पाटील आणि गिरीश महाजन साहेब हे दोघेही व्यवस्थितरित्या तोडगा काढून 100% शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाची महायुतीचं सरकार या जळगाव महापालिकेवर बसेल याची मला खात्री आहे. महायुतीचं म्हटलंय, महायुती झाल्यास तुम्ही म्हणताय आपण अद्याप या तिकडून पोहोचणार किंवा जागा वाटप तुमचं ठरलेलं घेतलेलं नाही. मला असं वाटतं की गुलाबरावजी पाटील साहेब आणि गिरीश महाजन साहेब यांची दोघांचीही मिटिंग झालेली आहे. तो जो काही कालचा क्षण होता तुम्ही जो मीडियामध्ये दाखवला, मला वाटतं तो क्षणिक होता, तेवढ्या पुरता तो विषय असतो. परंतु शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाची युती ही नक्की झाली. राष्ट्रवादीचं काय मग? नाही, त्यांच्याशी अनिल दादांशी मला वाटतं बोलणं झालेलं आहे. माझ्या मते राष्ट्रवादी बरोबर सुद्धा म्हणजे शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी हे जे सरकारमध्ये असलेले 3 पक्ष आहेत त्या 3 पक्षांची महायुती झालेली आहे असं माझं मत आहे. ज्यावेळेस आमची पहिल्यांदा हॉटेल प्रेसिडेंटला मिटिंग झाली त्या मिटिंग मध्ये आमचा 25-50चा फॉर्म्युला ठरला होता आणि त्यामध्ये 50 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला काही जागा देऊ अशा पद्धतीची चर्चा त्या ठिकाणी प्राथमिक झालेली होती. त्याच्यानंतर राष्ट्रवादीच्या बरोबर काय मिटिंग झाली हे मला माहिती. आपल्याला किती जागा मिळणार? 25-50चा आमचा फॉर्म्युला ठरला होता हेच मी आपल्याला सांगतोय. 2 दिवसात काय हेराफेरी झाली, काय आदलबदल झाली हे मला माहित नाही, परंतु 25-50चा फॉर्म्युला आमचा हॉटेल प्रेसिडेंटला त्या ठिकाणी ठरला. 25 जागा पण ठाम आहे, जर कमी झाला जागा तर प्रश्न नाही. 25 जागाला ठाम म्हणण्यापेक्षा जर ठरलंच आहे तर 25 जागा आहेत. कमी झाला कमी होतील कसं काय? राष्ट्रवादीला 50 मधून भारतीय जनता पक्ष आता काय देतो हे मला माहित नाही, कारण मी त्या मिटिंगला नव्हतो. मला एवढंच माहितीये की मी ज्या मिटिंगला होतो त्या मिटिंग मध्ये 25 जागा शिवसेनेला आणि 50 जागा भाजपला आणि तिथून उठून आम्ही राष्ट्रवादीशी चर्चा करतो अशा पद्धतीचा विषय त्या ठिकाणी आपण ते म्हणतात भाजप 50 पेक्षा कमी जागा लढायला तयार नाही, दुसरीकडे तुम्ही 25 जागांवर ठाम आहे, तर मग राष्ट्रवादीचा विषय येतो. आता मी तेच सांगतो, राष्ट्रवादीचं काय करायचं हे नेते ठरवतील. आपण आमचा शिवसेना आणि भाजपची जी मिटिंग झाली त्या मिटिंग मध्ये 25 जागा शिवसेनेला आणि 50 जागा भाजपला अशा पद्धतीची राष्ट्रवादीला ज्या जागा त्या भाजपमधून जातील तुमच्याकडून आता ते ठरवतील ना. आमच्या 25 जागा त्यांनी दिलेल्या आहेत. 25 जागा आम्हाला आहेत असं आम्ही धरून आमचे फॉर्म भरतो. घडू शकला असतं, पण शेवटी महापालिकेचा विषय आहे. वरिष्ठांनी अशा पद्धतीचे आदेश केलेले आहेत की शक्यतो महापालिकांमध्ये शिवसेना, भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादीची युती करा अशा पद्धतीचे आदेश दिलेले आहेत. प्रयत्न सगळेजण करताय की आपली महायुती राहावी, कारण शेवटी जर का विकास करायचा असेल तर शेवटी सत्तेशिवाय शहाणपण चालत नाही. इथं पालकमंत्री शिवसेनेचे आहेत, मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब भाजपचे आहेत, नगर विकास मंत्री शिवसेनेचे आहेत आणि जळगाव शहर मागच्या 10-15 वर्षात खूप मागे विकासात्मक दृष्ट्या फेकलं गेलंय. त्याच्यामुळे जर खऱ्या अर्थाने या जळगाव शहराचा विकास करायचा असेल तर सत्तेशिवाय शहाणपण चालणार नाही. त्याच्यामुळे मला वाटतं सत्तेत हे आले पाहिजे, त्या युती त्या पद्धतीने युती चालू. आपले पालकमंत्री होते, काही महत्वाची 4-5 वार्ड आहे त्याच्यामध्ये एक वाक्यता होत नव्हती बीजेपीने प्रश्न असा आहे की विरोधकांना उमेदवार मिळत नाही आणि आमच्याकडे शिवसेना भाजपमध्ये कोणाला द्यावं कोणाला थांबवावं हा प्रश्न आहे. त्याच्यामुळे उमेदवारांनाच अपेक्षित आहे की इथे शिवसेना भाजपचं सरकार येईल. त्याच्यामुळे इथे रांगा लागलेल्या आहेत, त्याच्यामुळे तिथे तो प्रश्न येणारच आहे. आपले पालकमंत्री होते या ठिकाणी
कार्यकर्त्यांची पदाधिकाऱ्यांची सर्वांचीच भावना होती की आपण या ठिकाणी पूर्ण 75 जागा लढवल्या पाहिजे होत्या. मात्र तसं नाही झालं, कुठेतरी कॉम्प्रोमाइज केलं का शिवसेनेने बाबत? नाही, त्या भावना माझ्याही होत्या की आपल्याकडे जेव्हा आम्ही इंटरव्ह्यू घेतल्या त्यावेळेस 300 उमेदवारांनी आमच्याकडे मुलाखती दिल्या. तीच परिस्थिती आज भाजपची आहे. भाजपचं आत्ताही मी तिकडून आलो तर कार्यालय एकदम फुल आहे. त्यांनाही आता कोणाला द्यावं आणि नाही द्यावं हा विषय आहे. पण शेवटी जर का रिस्क घ्यायची नसेल तर मला वाटतं युती केली पाहिजे आणि युतीच्या माध्यमातून या जळगाव शहराला न्याय दिला पाहिजे असं सगळ्यांचं ठाम मत झालं आणि त्या पद्धतीने युती होती.